प्रमाणात वाढलेले आहे. जळगाव साखर महाग झालेली आहे. जळगावमध्ये साखरेवर अवलंबून असलेले उद्योग देखील आता मोठ्या प्रमाणात उत्पादन घटलेलं आहे. पण मी काल आपल्या चॅनलवर पाहिलं की साखर स्वस्त झाली. नाही हो 70 किलोच्या वर झाली. नाही असं मी पाहिलंय, पण आता शेवटी 20 रुपये वाढले 2 दिवस. सरकार त्याच्यावर विचार करेल. पुण्यातील अंगणवाडी सेविका जी होती तिने एक व्हिडिओ तयार केलेला होता आणि त्या कुपोषण आहारामध्ये त्यामध्ये खूप अडचणी याच्या विद्यार्थ्यांची तब्येत खराब वाटाणा जवळपास 1 तास शिजला नाही. त्याने व्हिडिओ तयार केला आणि त्याने व्हिडिओ व्हायरल केल्यावर तिलाच निलंबित करण्यात आलेलं आहे. अमोल कोल्हे याबद्दल म्हणतात की लाज वाटली पाहिजे सत्ताधाऱ्यांना. हे बघा, अशी जर घटना घडली असेल तर ती पुणे जिल्ह्याची, मला त्याच्यातलं काही पूर्णपणे माहीत नाही. त्याची चौकशी साधिक अधिकारी करतील आणि दोषी असेल त्याच्यावर कारवाई करतील. पावसाने पण त्या गैरहजेरी लावलेली आहे. महिलांनी जी आहे राज्यामध्ये ती महिलांनी जी आहे लोकांसाठी केलेला होता व्हिडिओ, पण तिच्यावर निलंबनाची कारवाई झालेली आहे. आता मला त्याच्यातलं पूर्ण डिटेल माहीत नाही, ती कशामुळे व्हिडिओ केला, काय केला. जळगाव जिल्ह्याचा असतं तर मी सांगू शकलो असते, हे आपल्याकडनं माहिती आहे. पण तरीसुद्धा महिला बाल कल्याण अधिकारी पुण्याशी मी बोलेल. राज्यामध्ये काँग्रेसने 2014 मध्ये शिवसेना सोबत जावं असा प्रस्ताव काँग्रेसला शिवसेनेकडून आला होता, अशी प्रतिक्रिया आज पृथ्वीराज चव्हाणांनी दिली आहे. तो प्रस्ताव त्यावेळेसच सांगायला पाहिजे होता. आता त्या गोष्टीवर एवढं पाणी फिरलं. शेवटी पृथ्वी गोल आहे, त्यामुळे पृथ्वीराजांनी ते सांगितलं. पण आतापर्यंत आपण नेहमी म्हणत आलोय की शिवसेना कधीच काँग्रेस सोबत जाणार नाही. जी काँग्रेस सोबत शिवसेना गेली ती काँग्रेस. आम्ही गेलोच नाही ना काँग्रेस बरोबर. काँग्रेसमुळे गेल्यामुळेच आम्ही आमच्या मूळ विचारावर आलो, त्यामुळे उठाव झाला. प्रस्ताव कोणी दिला असेल बहुतेक त्यांना, मला नाही माहिती. भाऊ, संजय राऊत यांनी अमित शहा यांना पत्र लिहिलेलं आहे आणि पत्राच्या माध्यमातून काही गोष्टींची मागणी केली आहे संजय राऊतांनी. उसकी चिठ्ठी आहे, देखेंगे.